नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तुमचं रेशन कार्ड बंद होऊ नये किंवा तुमचं रेशन कार्डमधून एखाद्या लाभार्थ्याचं नाव वगळलं जाऊ नये, यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे. आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून 4 एप्रिल 2025 रोजी एक GR निर्गमित करण्यात आला होता. राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यात निर्णय घेतलेला आहे. यांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जे लाभार्थी मयत आहे किंवा जे लाभार्थी स्थलांतरित केलेले आहेत किंवा जे लाभार्थी दुबार आहेत, अशा लाभार्थ्यांना शोध घेऊन अशी रेशन कार्ड बंद केली जाणार आहेत. यांच्यामध्ये राज्यामध्ये 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये ही अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवली जाणार आहे. याच्यामध्ये राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे. जे काही शिधापत्रिका असतील, ही तपासणी करण्यासाठी त्या कार्यक्षेत्रामधील रास्तस्थव भाव दुकान म्हणजेच की अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेमध्ये शिधापत्रिका तपासणी फॉर्म हा लाभार्थ्यांना भरून द्यावा लागणार आहे. आणि लाभार्थ्यांना काही कागदपत्र हमीपत्र सुद्धा जोडून द्यावी लागणार आहे. आणि अशा प्रकारे 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये प्रत्येक रेशन धारकांना जे आहे ते रेशन कार्ड धारक शिधापत्रिका धारक हा त्यांचा फॉर्म आहे आणि कागदपत्र द्यायची आहे. त्यांच्यामध्ये फॉर्म भरून देताना फॉर्ममध्ये शिधापत्रिका धारकाने त्या भागात राहत असल्याचा कोणत्याही एक पुरावा द्यावा लागणार आहे. जर भाड्याने राहत असेल तर भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, LPG जोडणे असेल त्यांच्याबाबतचा पुरावा, बँकेचे नाव, पत्त्यात, पासबुक, विजेते देय, टेलिफोन, मोबाईल देय, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड अशा प्रकारे किंवा त्या ठिकाणी आणि दिलेले एक वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षाच्या जास्त कालावधीमध्ये जुना असेल तर असा पुरावा या ठिकाणी जोडण्याचा यावा. आणि यासाठी एक विहित नमुन्यामध्ये फॉर्म देताना आलेला आहे की हा फॉर्म सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. यांच्यामध्ये लाभार्थ्यांना सर्वात वर एक फोटो द्यावा येणार आहे. शिधापत्रिका धारकांचं संपूर्ण नाव, यामध्ये आडनाव, नाव सुरुवातीची करण्याची यावी. त्यानंतर तालुका, जिल्हा, गावी सर्व माहिती द्यावीची आहे. वय, नागरिकत्व, व्यवसाय काय आहे, व्यवसायाचा पत्ता, त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी अंत्योदय आहे, प्राधान्य आणि केशरी शुभ असेल त्याला टिक करायचा असेल, शिधापत्रिकेचा नंबर द्यायचा असेल तर त्यानंतर पूर्ण निवासी पत्ता, आता जो निवासी पत्ता आहे ते पण देणार आहोत, त्या निवासी पत्त्याचा आपण या ठिकाणी पुरावा तुम्हाला जोडणार आहोत. त्यानंतर जे काही घटक असतील ज्यांची रेशन कार्डमध्ये नाव असतील त्यांच्यासाठी सर्वांसाठी त्या ठिकाणी अर्जदारात असलेले नातं, स्त्री आहे का पुरुष आहे, वय, युनिट, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न आणि नागरिकत्व ही सर्व माहिती यामध्ये जोडण्याची आहे. कुटुंबाचं सर्वच व्यक्तींचं मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न या ठिकाणी द्यायचं. चालू मतदान यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचं नाव आहे की नाही हे द्यायचं आहे. निवासासंबंधी पुरावा म्हणून खालीलपैकी कुठेही एक कागदपत्रे त्या ठिकाणी द्यायची आहे. भाडेपावती, LPG जोडणी, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, त्यानंतर कार्यालय, जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर वगैरे असतील त्यांचं ओळखपत्र, मतदान कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, विजेचा देयक, निवासस्थानाबद्दल मार्केट पुरावा, 7/12/8 वगैरे जे काही असेल ते अशी कागदपत्रे सुद्धा देऊ शकतात. त्यानंतर खाली एक तारीख द्यायची आहे. अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठाचा ठसा हा द्यायचा आहे. त्यानंतर दुकानदाराची एक त्यावरती स्वाक्षरी येईल आणि कार्यालयीन वापरांमध्ये त्यांच्यामध्ये जे काही पुरावा जोडलेला आहे तो पुरावा जोडलेला तपासाला जाईल. आणि यांची एक पोस्ट पावती शिधापत्रिका धारकाला दिली जाईल. आणि अशा प्रकारचा हा फॉर्म आपल्याला आता 1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये आपले जे काही रास्त भाव दुकानदार असतील, स्वस्त दुकानदार असतील यांच्यामध्ये कागदपत्रासह द्यायचं आहे. त्यांच्या अंतर्गत जे काही येणार आहे, अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना नाव येणार आहे ती नाव वगळली जातील आणि ती रेशन कार्ड पुन्हा बंद केली जाणार आहे. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा GR निर्गमित करून राज्यामध्ये आपण अपात्र शिधापत्रिका मोहीम सुरू करण्यात आलेला आहे. हा GR तुम्ही maharashtragovernment.in या संकेतस्थळावरती पाहू शकता व याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे.
व याची जे तुम्ही घरी बसून सुद्धा हा फॉर्म भरू शकता, याची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून याची कसे भरायचा घरी बसल्या बसल्या फॉर्म व कसे KYC कसं करायचे घरी बसल्या बसल्या याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स व माहिती तुम्हाला पुढे देखील माझ्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेलच. धन्यवाद.